विद्यार्थी मित्र, आता पिरियड आपला 10वा पिरियड आहे. आपण याच्या अगोदर स्ट्रक्चर ऑफ मेमरी ग्लँड आपण बघितलेला आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हा एक महत्त्वाचा भाग आहे. हे आता बघा याला मिन्स्ट्रल सायकल असं म्हणतो आपण, बरोबर आहे. त्याला ओव्हरियन सायकल आपण म्हणतो. शॉर्टमध्ये महिला म्हणतात MC असं म्हणतात, बरोबर आहे. खरं पाहिलं तर MC म्हणजे त्यांना अर्थ एवढंच माहीत असते. MC म्हणजे रक्त वाहण्याचा कालावधी जो असतो त्याला MC असं म्हणतात. खरं तर हे मिन्स्ट्रल सायकल ही मंथली महिन्याला येणारी सायकल असते. हे टोटल 28 दिवसाची असते, बरोबर आहे. पण याच्यामध्ये 4 टप्पे आहेत. याच्यामध्ये मिन्स्ट्रल सायकलमध्ये किती टप्पे आहेत, फेजेस आहेत. मिन्स्ट्रल फेज एक आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे, आता इथं मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर प्रोलिफेरेटिव्ह फेज आहे, दुसरा टप्पा आहे, त्यालाच फॉलिक्युलर फेज असं म्हणतात. त्याला नंतर आणखीन पोस्ट मिन्स्ट्रल फेज असं म्हणतात, दुसरा आहे. आणि तिसरा आहे इथे बघा ओव्हुलेटरी फेज आहे. आणि नंतर डी या ठिकाणी दिलेलं आहे सिक्रेटरी फेज, त्याला आणखीन ल्युटियल फेज असं म्हणतो आपण. 4 फेजेस असतात टप्पे ह्याच्यामध्ये. परंतु ॲक्च्युली जे महिलांना जे गैरसमज ह्याच्यामध्ये असा आहे की जो पहिला जो फेजलाच महिला मिन्स्ट्रल फेज असं म्हणतात, MC असं म्हणतात. MC म्हणजे मिन्स्ट्रल सायकल, मंथली येणारी सायकल, मॅन्युपेज सायकल असा त्याचा अर्थ आहे. आता त्यांना पूर्ण 28 दिवसाचं माहीत नसतंय. आता हे 28 दिवसामध्ये 4 टप्पे पडलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आता ते कसे तर या ठिकाणी बघा. आता मी तुम्हाला एक 1 बाय 1 या ठिकाणी सगळं तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. चला आता बघा या ठिकाणी काय वाचतो ते बघा. याच्यातले काही समज आणि गैरसमजसुद्धा तुमचे दूर होतील महिलांमध्ये संदर्भामध्ये असणाऱ्या. मेन्स्ट्रल सायकल इज कॅरेक्टराइज्ड फीचर्स ऑफ प्रायमेट इन्क्लुडिंग ह्युमन. प्रायमेट हे काय आहे? प्रायमेट हे मानवाशी रिलेटेड एक प्राण्यांचा ग्रुप आहे. याच्यामध्ये मिन्स्ट्रल सायकल होते, MC होते असा त्याचा अर्थ आहे. बघ काय, इट इन्व्हॉल्व्स अ सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस इन द आता बघा काय होतं याच्यामध्ये, इट इज इन्व्हॉल्व द सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस इन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये ह्याच्यामध्ये एका क्रमाने बदल होत असतात असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. इन द सायक्लिक इन द ओव्हरी, बरोबर. अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये सुद्धा मेनली इन द युटेरस, गर्भाशयामध्ये सुद्धा बदल होतो, ओव्हरीमध्ये बदल होतो. आता ते गर्भाशय कुठं तर आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये बघितलेलं आपण. दीज चेंजेस टेक्स प्लेस अंडर द इफेक्ट ऑफ गोनाडोट्रॉपिन अँड ओव्हरियन हार्मोन रिस्पेक्टिव्हली. या हार्मोन्समुळे त्या ठिकाणी काय होतं, त्याच्यामध्ये बदल होतो. द सायकल आर रिपीटेड विथ ए पिरियडिकली ऑफ अप्रॉक्सिमेटली 28 डेज. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतो, ही सायकल किती दिवसाची असते? 28 दिवसाची असते, बरोबर आहे. अरे बापरे, किती दिवसाची? 28 दिवसाची असते, बरोबर आहे. पण कॅलेंडरचं नाही, बरं, कॅलेंडरचा विचार नाही करायचा. कॅलेंडरची तारीख 1 तर त्या ठिकाणी काय असतं, त्या ठिकाणी 1 ते 30 किंवा 31चा महिना असतो त्या ठिकाणी. परंतु ह्याची तारीख 28 दिवसाची. 28 दिवस कधीपासून मोजायचं? लक्षात घ्या. 28 दिवस ज्या दिवशी ब्लिडिंग सुरू झाली महिलांना तेव्हापासून तो 1 दिवस. आणि त्याच्या आयुष्यामध्ये पहिली ब्लिडिंग ज्यावेळेस झाली तिथून ती महिला वयात आली, परिपक्व झाली, हेही शब्द लक्षात घ्यायचं. आणि महिनासुद्धा त्या ठिकाणी तर चालू होतो पहिल्या दिवशी ब्लिडिंगपासून. हा संदर्भ लक्षात ठेवायचा. हे टोटल 28 दिवस असतात. आता द मिडल ऑफ ईच सायकल इज कॅरेक्टराइज्ड बाय द रिलीज ऑफ एग. याच कालावधीमध्ये फिमेलच्या ओव्हरीमधून एग्स बाहेर पडतो. ओव्हरीची आकृती आठवा. ग्राफियन फॉलिकल रप्चर होऊन एक बाहेर पडलेलं, ते सगळं पूर्ण याच्यातून होतो. हे सगळे स्टेप तिथले दाखवता येते नाही असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर द एग्स इन एव्हरी सायकल कम्स अल्टरनेटली फ्रॉम वन ऑफ द 2 ओव्हरीज. बघा 2 ओव्हरी असतात, मग दोन्हीपैकी एकातून त्या ठिकाणी ओव्हा इकडून किंवा इकडून रिलीज होतो. द सायकल इज डिवायडेड इंटू 4 फेजेस. या सायकलचे 4 टप्पे आहेत. टप्पे लक्षात घ्या. सायकल 28 दिवसाची असते आणि त्याच्यामध्ये टप्पे असणारे 4 आहेत, बरोबर. 4 मध्ये भाग आहेत असा त्याचा अर्थ आहे. इथं आकृती दिलेली आहे त्या ठिकाणी टप्प्यांची, इथं आकृती तुम्हाला दाखवतो.
हे बघा इथं या ठिकाणी दिलेलं आहे. हे बघा हे फेजेस दिले इथं खाली आकृतीमध्ये बघा. बघा हे डेज दिलेले आहे. फेजेस ऑफ द युट्राईन सायकल बरोबर. 0 ते 5 बरोबर. 1 ते 5 दिवस मॅन्यूज हे आहे. त्याच्यानंतर 5 ते 14पर्यंत प्रोलिफरेटिव्ह फेज आहे. नंतर या 14च्या नंतर ओव्हुलेटरी एक फेज आहे, ओव्हा रिलीज होणार. आणि नंतर सिक्रेटरी फेज आहे 21 दिवसापासून ते 28 दिवसापर्यंत. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ आहे. हे फेजेस टप्प्या लक्षात घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये नंतर ह्या गर्भाशयामध्ये होणारा बदल मॅन्यूजमध्ये बघा इथं काय झालेलं आहे. इथं डॉटेड दिलेलं आहे. गर्भाशय फुटतं, गर्भाशयामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या फुटतात आणि ओव्हा म्हणजे काय होतं, रिलीज होतो, रक्त व्हायला लागतं, असा त्याचा अर्थ आहे. हे सगळे हे ग्राफियन गोनाडोट्रॉपिक हार्मोन लेवल हे हार्मोन हे FSH कुठून येतात. FSH हार्मोन पिट्युटरी ग्लँड मेंदूमध्ये असणार आहे तिथून येतात ते आणि स्टिम्युलेट करतात. त्याच्यानंतर ल्युटोल फेज आहेत आणि हे ओव्हरीमध्ये आपण बघितलेलं आहे ओव्हरियन सायकल बरोबर आहे. प्री ओव्हुलेटरी फेज ओव्हरीमध्ये ओजेनिस होतो. ओजेनिस अवस्थेमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी आणि मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल तो तयार होतो. आणि मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल झाल्यानंतर तो ओव्हा रप्चर होतो, फुटतो. ओव्हरी 8वा शिकवलेलं मी तुम्हाला. ओव्हा म्हणजे ओव्हरी रप्चर झाली की त्याला प्रक्रियेला ओव्हुलेशन असं म्हणतात. ओव्हा रिलीज जर झाल्या मग राहिलेला ओव्हुलेशनचा ओव्हा जर रिलीज होऊन फर्टिलायझेशन झालं तर त्याचा एम्ब्रियो तयार होतो. आणि हा राहिलेला भाग हा चौथा भाग त्याच्यानंतर तो काय तयार होतो तो पोस्ट ओव्हुलेटरी फेज. मग अल्बुकॅन बरोबर आहे कॉर्पस अल्बुकॅनमध्ये रूपांतरित होतो असा त्याचा अर्थ. ते मी पुढे आणखी तुम्हाला सांगणार आहे. हे सगळे फेजेस आहेत. आणि इस्ट्रोजन नावाचा हार्मोन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन हे सिक्रेट होत असतात असा त्याचा अर्थ या ठिकाणी बरोबर. हे आकृतीमध्ये सगळे ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने ओव्हरीमध्ये कसा बदल होत होता त्यांनी ते दाखवलेलं आहे आपल्याला इथे बरोबर आहे. आता एक आपण या ठिकाणी व्यवस्थित आपण या ठिकाणी टप्पा आपण बघू. बघा काय झालेलं आहे. मिन्स्ट्रल सायकलमध्ये किती टप्पे असतात म्हणून सांगितलं 4 फेजेस. इथं खाली वरची लाईन बघा. वरचीचं लाईन काय द सायकल इज डिवायडेड कुठं या ठिकाणी. हे बघा ही लाईन वरची आहे का. हां ती मोडतो आता मी. द सायकल इज डिवायडेड इंटू 4 फेज म्हणजे भाग. ओव्हरियन सायकलचे 4 भाग पडतात. त्याच्यामध्ये नंबर 1 या ठिकाणी आपण कोणतं बघायला या ठिकाणी मिन्स्ट्रल फेज. याला आणखीन एक नाव आहे दुसरं त्या ठिकाणी. मिन्स्ट्रल फेजला ब्लिडिंग फेज. रक्त वाहण्याचा कालावधी 1 ते 5 दिवस. पहिल्या दिवसापासून तर 5 तारखेपर्यंत याला पहिला दिवस याला म्हणतात ब्लिडिंग फेज, रक्त वाहण्याचा कालावधी. आणि महिला विशेषतः या फेजलाच पूर्ण MC म्हणतात. लक्षात आलं काय म्हणतो. हे MC मंथली येणाऱ्या सायकलचा रक्त वाहण्याचा कालावधी आहे. त्याच्यानंतर पुढचे आणखीन वेगवेगळे टप्पे आहेत ते आता मी तुम्हाला आता शिकवत असताना सांगतो. आता बघा याच्यामध्ये काय आहे. द बिगिनिंग ऑफ ईच सायकल इज टेकन ॲज द फर्स्ट डे व्हेअर मॅन्यूज ऑर लॉस ऑफ ब्लड 45 to 100 ml टेक प्लेस. म्हणजे काय म्हणजे ज्या दिवशी रक्त सुरू झाला तेव्हापासून ही सायकल सुरू झाली आणि ते रक्त वाहतं फिमेलच्या व्याजनामधून किती 45 ते 100 ml. लक्षात आलं. काही महिलांमध्ये गैरसमज असतं हा रक्त खूप खराब असतंय, घाण असतंय. काही तसं काय राहत नाही ते. लक्षात आलं. आणि काही महिलांमध्ये असं असतं की हे रक्त गेल्यामुळे महिला वीक होतात असं नाही. जरी गेलं तर शरीरामध्ये आणखीन दुसरं रक्त तयार होत असतं हेही लक्षात ठेवावं. हां काही रोग वगैरे झाला केला तर मग ते प्रॉब्लेम नंतर वेगळं क्रिएट होतो हे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर अँड इट लास्ट फॉर अप्रॉक्सिमेटली 5 days ॲव्हरेज 3 to 7 days. आता हे किती दिवसामध्ये हे रक्त वाहतं त्या ठिकाणी फिमेलला 5 दिवस साधारणतः. मग त्यांनी ॲव्हरेज दिलेले 3 ते 7 दिवस म्हणजे जनरली 5 दिवसाचा असतो. म्हणजे ॲव्हरेज कोणाला एखादं कमी जास्त फरक पडू शकतो असा त्याचा अर्थ आहे. मग ह्या वेळेमध्ये काय बदल होतो त्या ठिकाणी म्हणजे गर्भाशयातला. आता बघा एंडोमेट्रियम ऑफ युट्रस ब्रेक डाऊन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोस्टोग्लॅडिन रिलीज ड्यू टू डिक्रीज लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. आता इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी एंडोमेट्रियम गर्भाशयामध्ये असणारे जे वाल आहेत त्याच्या वालमध्ये असणारे ते रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्त वाहतो. रक्तवाहिन्या का फुटतात, रक्त का जातं फिमेलच्या व्याजनातून, त्याचं कारण असं आहे की एग फर्टिलायझेशन झाल्यानंतर मातेच्या गर्भाशयामध्ये त्या एम्ब्रियोला अटॅच होण्यासाठी
आणि एकदा ते ब्लड व्हेसल त्या एम्ब्रिओला अटॅच जर झाल्या तर मातेने जे अन्न घेतलेलं आहे ते अन्न त्या अपत्याला त्या एम्ब्रिओला मिळत असतं आणि मातेच्या गर्भाशयामध्ये त्याची वाढ होत असते. आणि ज्यावेळेस ते फिमेलला त्या ठिकाणी येणारी जी ब्लिडिंग नंतर पुढच्या महिन्याची जर आली नाही तर समजायचं की फिमेल बिकम प्रेग्नंट. हे लक्षात द्यायचं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर ड्यू टू धिस ब्लड अँड टिश्यू फ्लूइड म्युकस एंडोमेट्रियल लाइनिंग अँड द अनफर्टिलाइज्ड oocyte डिस्चार्ज्ड थ्रू दी व्हॅजिना. आता जर फिमेलच्या व्हॅजिनातून रक्त आहे, नको असलेले काही टिश्यू असतील, म्युकस फ्लूइड असेल आणि फर्टिलायझर न झालेला एग्ज आहे तो जर बाहेर जर पडला व्हॅजिनातून, द एंडोमेट्रियल लाइनिंग बिकम व्हेरी थिन, अतिशय पातळ असते ते. दॅट इज अबाउट 1 मिलीमीटर त्याची त्या ठिकाणी काय असते त्याची जाळी. द मिन्स्ट्रल डिस्चार्ज कंटिन्यूज फॉर ॲन ॲव्हरेज ऑफ 5 days. त्याचा ॲव्हरेजचा कालावधी 5 दिवसाचा असतं. हाव एव्हर धिस ब्लड डज नॉट क्लॉट. आता हा रक्तमध्ये क्लॉट होत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे या ठिकाणी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे पेज नंबर 25 वरून आता 26 वरून आता 27 वर येतो आपण. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायब्रोनोलायसिन. आता हे त्याच्यामध्ये असणारे त्या ठिकाणी त्याच्यातले काही वेगवेगळ्या प्रकारचे ते हार्मोन्स आहेत. मिन्स्ट्रल फेजेस ऑकर व्हेन अँड ओव्हुलेटेड एग्स डज नॉट गेट फर्टिलाइज्ड. जर ओहा जर फर्टिलायझेशन जर झाला नाही तर इट इज देअर बाय शिडेड आउट अलॉंग विथ मिन्स्ट्रल. आता ते लगच्या फिमेलच्या व्हेजातून जे काही फ्लूइड बाहेर पडत असतो त्याच्याबरोबर फर्टिलायझेशन जर झाला नाही तर तो बाहेर पडतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. पुरुष आणि स्त्रियांचा जर संभोग जर झाला नाही तर त्या ठिकाणी तो बाहेर पडतो, कारण स्पर्मच मिळत नाहीत ना मेलची त्याची. आणि फिमेलची मॅरेज झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे ते संभोग होऊन त्या ठिकाणी ते फर्टिलायझेशन होऊन एग्स तयार होतो, म्हणजे एम्ब्रिओ तयार होतो. इट इज दस कॉल्ड ॲज फनरल ऑफ द अनफर्टिलायझड एग्स. म्हणजे त्यावेळेस फर्टिलायझेशन झालं नाही एग्स असा त्याचा अर्थ आहे. ड्युरिंग दिस 5 days मेनी पेरीमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप इन टू प्रायमरी and few of them into secondary follicle under the effect of FSH. FSH म्हणजे काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. मी तुम्हाला सांगितलेलं आहे पिट्युटरी ग्लँडपासून हा हार्मोन येतो आणि नंतर ओव्हरीला त्या ठिकाणी काय होतो येऊन भेटतो आणि त्याच्यामध्ये ओव्हरी त्या ठिकाणी इन्फ्लुअन्स होते आणि ते इन्फ्लुअन्समध्ये मॅच्युरेशन व्हायला लागते असा त्याचा अर्थ आहे. आता बघा इंटरनेट माय फ्रेंड इंटरनेटवर जर गेली तर तुम्हाला ह्याची माहिती खूप मिळते आणि त्याच्यातून तुम्ही काही कलेक्ट करा म्हणताय. एल इज द एक्झाम्पल ऑफ प्रायमेट. आता प्रायमेटचे जे ग्रुपचे एक्झाम्पलचे नावं कोणकोणते ते जमा करा. आणि नॉन प्रायमेट ॲनिमल. आणि प्रायमेटचा ग्रुप कोणता आहे आणि नॉन प्रायमेटचा कोणता. आणि प्रायमेटच्या ग्रुपमध्ये मेन्स्ट्रल सायकल असते, नॉन प्रायमेटमध्ये मेन्स्ट्रल सायकल येत नाही, हे लक्षात घ्या. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल डिफरन्शिएटिंग बोथ प्रायमेट्स अँड नॉन प्रायमेट्स. आणि प्रायमेट अँड नॉन प्रायमेटमध्ये त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल जे होते ते माहिती त्याची कलेक्ट करा असं म्हणतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा बी भाग आहे या ठिकाणी. अगोदर कोणतं बघितलं आपण मेन्स्ट्रल सायकलला मंथली ग्राफिन सायकल किंवा मेन्स्ट्रल सायकल 28 दिवसाची असते. त्याच्यापैकी ब्लिडिंग फेज एक आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं त्या ठिकाणी तुम्हाला आत्ता दिली कल्पना कोणतं होतं त्या ठिकाणी. बरोबर आहे. पहिली फेज बरोबर आहे कोणती आहे मेन्स्ट्रल फेज ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी. बरोबर आहे. इथं पहिली आपण बघितली इथं आहे का मेन्स्ट्रल फेज. त्यालाच दुसरं नाव आहे ब्लिडिंग फेज, हे लक्षात ठेवा. चला आता त्याच्यानंतर प्रोलिफरेटिव्ह फेज और फॉलिक्युलर फेज, त्याला पोस्ट मेन्स्ट्रल फेज. आता मेन्स्ट्रल फेज रक्तवाहनाचा जो कालावधी आहे त्याच्यानंतरचा टप्पा असा त्याचा अर्थ आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतो फॉलिकल फेजमध्ये काय होतं त्या ठिकाणी जे हार्मोन्स FSH वगैरे पिट्युटरी ग्लँडपासून येतात तर ते ओव्हरीला काय करतात उत्तेजित करतात ते हार्मोन्स मिळून. आणि त्या ठिकाणी ओव्हरी काय होते प्रायमरी सेकंडरी टर्सरी आणि ग्रॅफिन फॉलिकल मोठं तयार होतो आणि रप्चरून बाहेर फुटतो. ते फुटल्यानंतर नंतरचा भाग आहे त्या ठिकाणी तो या ठिकाणी बघा. दिस फेज इज ड्युरेशन बिटवीन द एंड ऑफ द मेन्स्ट्रेशन अँड रिलीज ओव्हुलेशन. बघा काय होतं या ठिकाणी हे टप्पा संपल्यानंतर ओव्हुलेशनच्या प्रक्रिया होते ओहा बाहेर पडण्याचा. ड्युरिंग दिस फेज इज मोर व्हेएबल दॅन द अदर फेजेस. दुसऱ्यापेक्षा हे थोडंसं महत्त्वाचं आहे असा त्याचा अर्थ आहे. इट एक्सटेंड फ्रॉम
इट एक्सटेंड फ्रॉम 5 to 13 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. किती कालावधी लागतो याला बघा, 5 ते 13 दिवस. लक्षात आलं का म्हणतो 5 ते 13 दिवस असा त्याचा अर्थ आहे. कोणतं फेज आहे या ठिकाणी? फॉलिक्युलर फेज. बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतं त्या ठिकाणी? ए फ्यू 6 to 12 सेकंडरी फॉलिकल प्रोसेस्ड टू डेव्हलप अँड युजली वन ऑफ देम डेव्हलप इनटू ए ग्रॅफियन फॉलिकल. बघा काय होतो, अनेक प्रायमरी ग्रॅफियन फॉलिकल प्रायमरी सेकंडरी टर्सरी फॉलिकल्स तयार होत असतात. त्याच्यापैकी एक फॉलिकल कुठं येते त्या ठिकाणी? मॅच्युअर होण्याच्या पर्यंत पोहोचते. बाकी डिजनरेट होतात. अदर सेकंडरी फॉलिकल डिजनरेट, दुसरे नाहीसे होतात आणि एकच त्या ठिकाणी मोठं होऊन त्या ठिकाणी परिपक्वतेकडे येतं असा त्याचा अर्थ आहे. आपण ओव्हरीमध्ये आपण बघितलेलं आहे, ओव्हा रप्चर झालो त्याला ओव्ह्युलेशन आपण म्हणतो. ओव्हा ज्या बाहेर पडण्याची ते आठवा त्या आकृतीमध्ये बघा. दिस प्रोसेस कामध्ये या ठिकाणी दिस प्रोसेस ऑफ डिजनरेशन इज कॉल्ड अरेस्टेसिया. बघा बाकी जे दुसरे जे प्रायमरी सेकंडरी फॉलिकल जे असतात ते नाहीसे होतात, डिजनरेटमध्ये नाहीसे होणे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याला आपण त्या प्रक्रियेला काय म्हणतात? अस्ट्रेसिया असं आपण म्हणतो. डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल सिक्रीट द हार्मोन इस्ट्रोजन. बघा आता हे फॉलिकलचा जो भाग आहे तो काय करतो? इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट करतो, त्याचा वरचा भाग. द स्टिम्युलेशन ऑफ प्रोलिफरेशन ऑफ न्यू फॉलिकल इज इन्फ्लुएन्स्ड बाय GnRH विच स्टिम्युलेट रिलीज द FSH. आता याच्यापासून त्या ठिकाणी हार्मोन FSH रिलीज होतो. त्यानं सांगितलं कुठून तयार होतं ते? पिट्युटरी ग्लँड ब्रेनमधून होणार त्या ठिकाणी, ते लक्षात घ्या. द एंडोमेट्रियम बिगेन टू रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग क्वांटिटी ऑफ इस्ट्रोजन. जितकं इस्ट्रोजनची क्वांटिटी आहे त्या ठिकाणी काय होतं? रिजनरेट. एंडोमेट्रियम गर्भाशय फुटलेलं आहे, गर्भाशयाची काय होतं त्या ठिकाणी? गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या असलेल्या त्या ठिकाणी फुटलेल्या आहेत. बरोबर आहे का? मग आता काय होतं त्या ठिकाणी? ते दुरुस्त व्हायला लागतात. रिजनरेट, दुरुस्त पुन्हा होणे, रिपेअर, रिजनरेट व्यवस्थित व्हायला लागतात. रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ एंडोथेलियल सेल्स, एंडोथेरियल ऑर युट्राइन ग्लँड अँड नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल. मग नंतर रक्तवाहिन्याचा जो काही ब्लड व्हेसल नेटवर्क तो त्या ठिकाणी काय होतं? सगळे व्यवस्थित व्हायला लागतात. रप्चर फुटलेले रिपेअर होतात ब्लड व्हेसल. तो शब्द इथं दिलेला नाही, फक्त रिजनरेट असं म्हणलेलं त्या ठिकाणी. रिपेअर सुद्धा आपण म्हणू शकतो. थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम रिचेस 3 to 5 मिलीमीटर. आता गर्भाशयाची जाडी वाढायला लागते. अगोदर किती होती? 1 मिलीमीटर होती, आता 3 ते 5 मोठी होते त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर ही प्रक्रिया झाल्यानंतर ओव्हुलेटरी फेज. आता हा टप्पा झाल्यानंतर ओव्हुलेशन होणे. बरोबर. ओव्हुलेशन होणे म्हणजे या ठिकाणी काय म्हणू आपण? गर्भाशयातून त्या ठिकाणी ओव्हरीमधून ओव्हा बाहेर पडणे. बघा या ठिकाणी काय आहे? इट इज द शॉर्टेज फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हे खूपच शॉर्टेज फेज टप्पा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी 13 दिवस ते चालतं. 1 ते 5 दिवस रक्त होतो आणि 6 ते 13 दिवसापर्यंत 6 ते 14 दिवस प्रोलिफरेटिव्ह फेज होतो आणि ओव्हुलेटरी फेज त्या ठिकाणी काय होतं? 14व्या दिवशी सुरू होते असा त्या ठिकाणी अर्थ आहे. मी इथं वाचतो त्या ठिकाणी बघा. इट इज द शॉर्टेज फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. इट इन्व्हॉल्व रप्चरिंग मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल. बघा काय होतो? ग्रॅफियन फॉलिकल रप्चर होते, फुटते अँड रिलीज द ओहम. त्याला सेकंडरी ओसाइट आपण म्हणतो. इनटू पेल्विक कॅव्हिटी. पेल्विक कॅव्हिटीमध्ये युजली ऑन 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. कधी व ओहा बाहेर पडतो? 14th डे. कॅलेंडरची तारीख नाही. कॅलेंडरची तारीख बघून तुम्ही म्हणताल त्या ठिकाणी ज्या दिवशी रक्त वाहिलेला आहे तो पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसापासून तर 14 दिवसा त्याच्यानंतर 14 दिवसानंतर ओहा रिलीज होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके. रॅपिड सिक्रेशन ऑफ LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. हे पिट्युटरी ग्लँडपासून निघतो. बाय पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कॉजेस द मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल रप्चर. हे नंतर आल्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेट आल्यानंतर ग्रॅफियन फॉलिकलला अटॅच होतो त्या ठिकाणी, त्याला मिळाल्यानंतर ग्रॅफियन फॉलिकल काय होतो? फुटते. ओव्हुलेशन मे बी अकंपनीड बाय माइल्ड ऑर सर्व पेन इन लोअर अब्डामेन. आता हे ओव्हुलेशन झाल्यानंतर महिलांच्या पोटामध्ये हलकसं कासना दुखायला लागतं. बरोबर आहे. जास्त नाही तर नाही. बरोबर आहे. परंतु
काही कोणाला कमी जास्त प्रमाण होतो, परंतु माइल्ड म्हणजे हलकासा असा त्याचा अर्थ. लक्षात आलं, त्याला ओव्हुलेटरी फेज आपण असं म्हणतो. आता नंतर हे 3 झाले. आता चौथा टप्पा आहे. चौथा टप्पा कोणता या ठिकाणी? सिक्रेटरी फेज. त्याच्यानंतर ल्युटियल फेज आपण म्हणतो या ठिकाणी. लक्षात आलं, हे 3 झालेले आहेत. आणि हे तीन टप्पे म्हणजे 28 दिवसामध्ये होत असते. लक्षात आलं काय म्हणतो? 1 ते 5 तारखेपर्यंत रक्त वाहण्याचा कालावधी मिन्स्ट्रल फेज आपण म्हणलेलं आहे. नंतर दुसरा कोणता म्हणलेलं आहे? प्रोलिफरेटिव्ह फेज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते ग्रॅफेन फॉलिकल वाढ होण्याचा प्रक्रिया. नंतर तिसरा कोणता आहे? ओव्हुलेटरी फेज, ओव्हा बाहेर पडण्याचा टप्पा सी आहे. आणि डी कोणता? सिक्रेटरी फेज. आता सिक्रेटरी फेजमध्ये ह्याच्यामध्ये काही सिक्रेशन होत असतात, बरोबर. काय निघतात त्या ठिकाणी, काय आहे तर त्या ठिकाणी आता बघू. याचासुद्धा प्रत्येकाचं शॉर्टमध्ये किती ते प्रत्येक 4 टप्पे लिहायचे त्या ठिकाणी. 4 टप्पे, प्रत्येकाला किती दिवस लागतात हे लक्षात ठेवायचं. ओके, हां, ते रफली वाटलं बाजूला लिहून काढा तुम्ही, कोणते फेजला किती कालावधी लागतो. ड्युरिंग दिस फेज इज बिटवीन द ओव्हुलेशन द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मिन्यूल. आता ह्याची जी सुरुवात होते आणि नंतर ज्यावेळेस दुसरी रक्तवाहनाचा कालावधी होतो तोपर्यंत म्हणजे ही फेज चालते. लक्षात आलं. मग दिस फेज इज द लॉंगेस्ट फेज. ही खूप मोठी फेज आहे. हे आपल्याला हे तर महिलांना दिसतच नाही. ओव्हुलेशनची फेज दिसत नाही, प्रोलिफरेशनची दिसत नाही, आणि सिक्रेटरीची फक्त त्यांना मेन्स्ट्रल फेजच दिसते, रक्त वाहण्याचा कालावधी. कारण हे आतल्या गर्भाशयामध्ये, ओव्हरीमध्ये आणि गर्भाशयामध्ये होणारे बदल असतात. हे महिलांना आतून दिसत नाही. आणि महिला फक्त ते ब्लिडिंग फेजला किंवा मेन्स्ट्रल फेजला एम सी म्हणतात. MC म्हणजे पूर्ण मंथली 28 दिवसाची येणारी, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला बघा, मग याच्यामध्ये काय? इट फॉर 14 डेज फ्रॉम 15 to 28 डेज. बघा, हे सायकल किती दिवस चालते? 15 ते 28. कधीपासून? रक्त ज्या दिवशी पहिला निघालेलं आहे, बरोबर, तेव्हापासून तर 15वा दिवस ते 28 दिवस एवढी मोठी चालते, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. हे आपण हां, चला पुढे. आफ्टर रिलीज ऑफ सेकंडरी oocyte मेंटेन ऑफ टिश्यू ऑफ ग्रॅफेन फॉलिकल ट्रान्सफर इन टू कॉर्पस लुटियम. बघा, मी तुम्हाला सांगितलं ग्रॅफेन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर कॉर्पस लुटियमचा भाग काय होतो त्या ठिकाणी? काय कन्वर्ट होतो? ग्रॅफेन फॉलिकलचं रूपांतर, ग्रॅफेन फॉलिकलचं ओव्हा बाहेर पडल्यानंतर कॉर्पस लुटियममध्ये रूपांतर होतो. अंडर इफेक्ट ऑफ LH द कॉर्पस लुटियम बिगेन टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आता हा कॉर्पस लुटियम काय? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. द ओव्हुलेटेड एग मे गेट फर्टिलाइज्ड विदिन 24 आवर्स. बघा, जर महिलाच्या शरीरामध्ये ओव्हा तयार झाल्यानंतर त्यावेळेस 24 तासामध्ये जर मेलचा जर गॅमेट जर आला, पुरुषाशी संबंध जर आला, तर त्या ठिकाणी ते काय होतं? ते मेल आणि फिमेल गॅमेट फर्टिलायझेशन होतं. त्याला किती? फर्टिलायझेशनमध्ये 24 तास लागतात. लक्षात आला, असा त्याचा अर्थ आहे. नंतर जर झालं नाही तर हावेवर इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस लुटियम कॅन सर्वाईव्ह फॉर ओनली 2 वीक्स. फक्त ते 2च आठवडे राहतं. अँड देन डिजनरेट इन टू ए व्हाईट स्कार कॉल्ड ॲज कॉर्पस अल्बुकॅन्स. तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, 2 आठवडे कॉर्पस लुटियम राहिल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतो? कॉर्पस अल्बुकॅनमध्ये होतो, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर द कॉर्पस लुटियम रिलीजेस द प्रोजेस्टेरॉन, स्मॉल अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन अँड इनहिबिट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन्स द एंडोमेट्रियल ग्लँड ग्रो बिकम कॉईल. नंतर ते कॉईल व्हायला लागतात गर्भाशयातल्या जे काही रक्तवाहिन्या वगैरे असतात. अँड स्टार्ट युटेराइन सिक्रेशन. नंतर गर्भाशयामध्ये सिक्रेशन व्हायला लागतं. एंडोमेट्रियम बिकम द मोर व्हास्क्युलराइज्ड अँड थिकनेस अप टू 8 to 10 mm. आता इथं वाढलेलं आहे बघा. आता 8 ते mm गर्भाशयाची जाडी वाढायला लागते, बरोबर आहे. इनहिबिट स्टॉप सिक्रेशन ऑफ FS. आता FS जर सिक्रेशन जर स्टॉप झालं तर दिस चेंजेस आर नेसेसरी फॉर फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशनसाठी बदल झाला सगळे दर होतो. सबसिक्वेंटली इम्प्लांटेशन. असं असल्यानंतर मग त्या ठिकाणी मातेच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर मग पुढच्या MC मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जी ब्लिडिंग यायला लागते ते
आता रक्त ते ब्लिडिंग काय येते माहिती आहे का, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की त्या एम्ब्रिओला रक्तवाहिन्यात जोडण्यासाठी, आणि जोडल्यानंतर मातेने जे अन्न घेतलेलं आहे रक्ताच्या मार्फत त्या जीवाला अन्न पुरवठा होतो. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे काय म्हणतो या ठिकाणी, हा व्यवहार असा असताना, बरोबर आहे, हा व्यवहार इफ द ओव्हुलेटेड एग गेट फर्टिलाइज्ड, असं असताना जर ओव्हुलेशन झालेलं एक जर फर्टिलायझेशन जर झालं तर काय होतं, द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड, मग त्या मातेच्या गर्भाशयामध्ये तो काय होतो, गर्भधारणा होते, तो एम्ब्रिओ त्याच्यामध्ये अटॅच होतो, कशामध्ये, गर्भाशयामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. मग त्या ठिकाणी देर इज सिक्रेशन ऑफ ह्युमन कोरॅनिक गोनाडोट्रॉफिन, बघा आता गोनाडोट्रॉफिनचं त्या ठिकाणी सिक्रेशन, आता पुढची प्रक्रिया, ते मूल वाढण्यासाठी जे जे लागणारे आहेत, जे लागणार ते सगळं होत असतं. त्याला शॉर्टमध्ये HCG आपण म्हणतो, विच एक्सटेंड द लाईफ ऑफ कॉर्पस लुटियम अँड स्टिम्युलेट इट्स नेसेसरी ॲक्टिव्हिटी. नंतर त्याच्या जे काही गरज वाढीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी ते पूर्ण होत असतात. प्रेझेन्स ऑफ HCG इन मॅटर्नल ब्लड अँड युरिन इज ॲन इंडिकेशन किंवा इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी. आता बघा माता गर्भधारण झाली आहे की नाही, सुरुवातीला जर तपास असेल तर ही टेस्ट त्याची केली जाते, बरोबर आहे. त्याच्या लघवीमध्ये हे तपासणी केल्यानंतर प्रेग्नंट आहे का नाही ते लक्षात येतं, लघवीवरून लक्षात येतं, हे लक्षात घ्यायचं. इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन, बघा जर फर्टिलायझेशन जर झालं नाही, एम्ब्रिओ तयार होत नाही. नेक्स्ट मेन्स्ट्रल सायकल बिगिन, मग काय होतं, नंतर दुसरी मेन्स्ट्रल सायकल येते. दुसरी मेन्स्ट्रल सायकल आली, कशी ओळखायची आपण, रक्त व्हायला की समजा ती फिमेल प्रेग्नंट नव्हती, असा त्याचा अर्थ आहे. आणि जर रक्त बंद जर झालं तर त्या ठिकाणी फिमेल बिकम प्रेग्नंट. ओके, तर इथे आपण या ठिकाणी स्टॉप करूया, कारण आपल्या ह्याच्यापेक्षा मोठा व्हिडिओ काही जाणार नाही. त्यासाठी आपण इथे